बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र। 2 दिवसांपूर्वी मुंबईच्या वरळीमध्ये शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी खुल्या डोममध्ये एक पत्रकार परिषद घेतली। उभ्या हिंदुस्थानचं, उभ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं। कारण अशा प्रकारची पत्रकार परिषद, खुल्या डोममधली पत्रकार परिषद उभ्या हिंदुस्थानामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाच्या इतिहासात आजतागायत झाली नव्हती। हजारोंच्या उपस्थितीमध्ये, पत्रकारांच्या उपस्थितीमध्ये असेल, शिवसैनिकांच्या उपस्थितीमध्ये असेल, सर्वसामान्य नागरिकांच्या उपस्थितीमध्ये असेल, अशा प्रकारची पत्रकार परिषद, तीही खुल्या डोममध्ये आजतागायत देशाच्या इतिहासात ही पहिली पत्रकार परिषद ठरली। आणि लक्षात घ्या, या पत्रकार परिषदेमध्ये जे 5 महत्त्वाचे व्हिडिओ दाखवण्यात आले, 5 महत्त्वाचे व्हिडिओ जे पाहिल्यानंतर गद्दारांसकट, भारतीय जनता पक्षांसकट सगळ्यांच्या पायाखालची वाळू सरकली होती। कारण हा एक मास्टर स्ट्रोक होता, ही एक अशी स्ट्रॅटेजी होती। बरोबर निकालाच्या नंतरच हे सारं का दाखवण्यात आलं होतं, निकालाच्या अगोदर हे सारं का नाही दाखवण्यात आलं? कारण हा एक स्ट्रॅटेजीचा पार्ट आहे। अगदी काल परवा मुंबई तक, साहिल जोशी संपादक, मुंबई तक या वाहिनीवर ज्या वेळेस या पत्रकार परिषदेत दाखवलेल्या 5 व्हिडिओजवर चर्चा करण्यासाठी या शिंदे टोळीतर्फे, मला वाटतं संजय शिरसाटला बोलवण्यात आलं होतं। तुम्ही किती जणांनी त्यांचा तो एपिसोड पाहिलाय मला माहित नाही। जर तुम्हाला पाहायचं असेल मुंबई तक या वाहिनीवर, त्याचं शीर्षक असं आहे, त्या 5 व्हिडिओवर शिंदे गटाचं उत्तर काय असणार, शिंदे गटाचं आहे की शिंदे टोळीचं आहे ते तुम्ही पहा तिथे जाऊन। संजय शिरसाट सारख्या एका महानुभावाला, एका तत्ववेत्याला, एका विचारवंताला, अव्वल दर्जाच्या गद्दाराला या एपिसोडमध्ये उत्तर देण्यासाठी बोलवण्यात आलं होतं। आता लक्षात घ्या मला काय सांगायचंय। या सबंध एपिसोडमध्ये मला खरं तर मुंबई तकवाल्यांचे आभार देखील मानायचे, माझी थोडीशी तक्रार देखील आहे। आभार यासाठी मानायचे कारण या अशा घटनांवर सध्याच्या घडीला कुठलीही मीडिया थेट बोलताना भेटत नाही, म्हणजे सापडतच नाही। औषधाला देखील सध्याच्या घडीला मीडिया सापडत नाहीत। त्यात मुंबई तकने एक थोडी बहुत डेअरिंग केलेली आहे, त्यात त्यांचे आभार मानावेसे वाटतात, साहिल जोशींचे आभार मानावेसे वाटतात, पण त्यातूनही हातचं राखलं गेलं। म्हणजे कुठेतरी घाबरत का होईना अशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले। असो, मी तुमच्या अडचणींना मी समजू शकतो, तुमच्या अडचणी मी चांगल्या पद्धतीने समजू शकतो, कारण तुम्हाला चॅनल चालवायचंय। या अशा प्रकारच्या टघ्यांना ते वाकडे प्रश्न विचारून, त्यांची बोलती बंद करून आपल्याला आपले चॅनल बंद करून घ्यायचे नाहीयेत। अजून ही लढाई फार मोठी आहे। त्यामुळे जेवढं मिळेल तेवढंच समाधान मानून या टघ्यांना त्यांची जागा दाखवून देणं हेही तितकंच गरजेचं आहे। मुंबई तकचे, विशेषतः साहिल जोशींचे विशेष आभार। हातचं जरी राखलं असाल तरी संदेश जनतेच्या मनात जो पोहोचायचा आहे तो पोहोचून गेलेला आहे, त्यासाठी तुमचे मनापासून आभार। या सबंध एपिसोडमध्ये साहिल जोशींनी त्यांना बरेचसे प्रश्न विचारायचा प्रयत्न केलाय, त्यावर या महान तत्ववेत्याने, या संजय शिरसाटाने काय काय उत्तर दिली मी तुम्हाला सर्वांसमोर घेऊन येतोय। सर्वात पहिले याच्यामध्ये 5 जे व्हिडिओ दाखवण्यात आले होते, त्यात 2013ची घटना, 2018ची घटना, त्यानंतर 2013-2018च्या घटनांमध्ये केलेले ठराव, पास केलेले ठराव, त्यानंतर त्याच्यावर अनुमोदन कुणाचं होतं, त्याच्यानंतर सह्या कुणाच्या झाल्या, त्यानंतर काय काय प्रकार आपण इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे दिला होता, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडनं आलेली एक्नॉलेजमेंट, या साऱ्या गोष्टी आपण तिथे दाखवल्या। सगळ्यात प्रथम एक गोष्ट तुम्हाला सांगतो, जी मी कालच्या लाईव्ह मध्ये म्हणालो होतो की हे अगोदर जर केलं गेलं असतं तर शत्रू सावध झाला असता। त्यामुळे बरोबर त्या एपिसोडमध्ये तुम्ही ऐका, संजय शिरसाट म्हणतायत, जर एवढं सगळं तुमच्याकडे होतं तर तुम्ही आधी का नाही दाखवलं? बघा, मनातली पोटातली गोष्ट कशी उठावर येते बघा। जर अगोदर दाखवलं असतं, त्यांनी हे जे 20, 25, 30 दिवस जे घेतले होते ना वाढीव सुप्रीम कोर्टाकडनं, हे त्यासाठीच घेतले होते। एवढे दिवस लावून कुठे कुठे कायद्यामध्ये गोष्टी बसवायचा प्रयत्न करायचा आहे, कुठे कुठे कसं घुसवता येईल या सर्व गोष्टींना, त्यासाठी हे आधी दाखवणं ही चुकीचं ठरलं असतं, आत्मघातकी ठरलं असतं। त्यासाठी योग्य वेळ साधून उद्धव साहेबांनी हा प्रकार केलेला आहे। आता लक्षात घ्या, यांनी काय काय आपल्या अकलेचे तारे तोडलेत पहा। शिवसेनेची बाळासाहेब गेल्यानंतरच्या सर्व प्रतिनिधी सभा 13 असेल 18 असेल, या दोनही प्रतिनिधी सभांचे व्हिडिओज आपल्याकडे आहेत, त्याची एक्नॉलेजमेंट आपल्याकडे आहे, त्याच्यात 5 झालेल्या ठरावांची एक्नॉलेजमेंट आपल्याकडे आहे। हे सारंच्या सारं त्याच्या रिटर्न पावत्या सुद्धा आपल्याकडे आहेत। आता पुढे बघा, मुंबई तकवर संजय शिरसाटांना प्रवक्ता म्हणून बोलवलं गेलं, पण लक्षात घ्या, मला मुंबई तकला आणखी एक गोष्ट सजेस्ट करायची आहे। तुम्ही चांगली माणसं बोलवत जा, तुमचा दर्जा चांगला आहे, तुम्ही असाल, अनुजा असतील, तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने विश्लेषण करता, पण
तुम्ही माणसं कुठल्या दर्जाची बोलवता, कुठल्या लेवलची बोलवता, त्याच्यावर तुमचा दर्जा ठरतो. या असल्या माणसांना, कारण ह्या असल्या माणसांना त्यांच्या वकिलांची नावं वेळप्रसंगी आठवत नाहीत. ज्या वकिलांनी यांच्या केसेस लढल्या त्यांची नावं ह्यांना आठवत नाहीत. असल्या दर्जाची माणसं बोलावत जाऊ नका. त्यामुळे आता बघा, या सबंध चर्चासत्रामध्ये राहुल शेवाळे, त्यानंतर संजय शिरसाट, स्वतः संजय शिरसाटांचे सुद्धा व्हिडिओज मध्ये तुम्हाला फोटो दिसले असतील कशा प्रकारे संजय शिरसाट वावरतायत. कारण हीच ती माणसं होती जी माणसं ज्यावेळेस राहुल नार्वेकरांच्या लवादाच्या कोर्टामध्ये ही केस चालू होती, राहुल शेवाळे त्यावेळेस नाही होऊन पडले होते. काय म्हणतायत राहुल शेवाळे? ज्यावेळेस देवदत्त कामत यांनी त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही या संपूर्ण प्रोसेसमध्ये 2018च्या असतील, 13च्या असतील, तुम्ही या बैठकींना उपस्थित होतात का? तर राहुल शेवाळे म्हणतायत की मला आठवत नाही मी या बैठकींना होतो की नाही. जे राहुल शेवाळे गळ्यामध्ये ID कार्ड लटकवून तिथे खुर्चीमध्ये हाताची घडी घालून शांतपणे बसले होते आणि ते म्हणतायत मला आठवत नाही. या सगळ्यांची खोटी विधानं तिथे पकडली गेलेली आहेत. हे लक्षात घ्या शिवसैनिकांनो. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा, कारण देवदत्त कामत यांनी ह्यांना ह्या सगळ्या गोष्टी आधीच माहिती होत्या, काय काय आहे, काय काय पुरावे आहेत, काही नाही आहे ते. त्या हिशोबानेच त्यालाच अनुसरून त्यांनी आपले प्रश्न बनवले होते. देवदत्त कामत यांनी ह्यांना ह्यांचे ट्विट विचारले, तुमचं ट्विटर अकाउंट ह्याच नावाने आहे का? तुमच्या ट्विटर अकाउंटवरून तुम्ही ह्या वेळेस हे ट्विट केलं होतं का? तुमचं ट्विटर अकाउंटवरून तुम्ही ऍक्टिव्ह आहे की इनॅक्टिव्ह आहे? तुम्ही स्वतः ऑपरेट करता का? वगैरे जे प्रश्न विचारले होते ते काही हवेत विचारले नव्हते. या सगळ्या प्रश्नांवर यांची बोबडी वळणार आहे माननीय सुप्रीम कोर्टामध्ये आता ह्या सगळ्या पुराव्यांना घेऊन. आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचा जो पुरावा असतो हा 100% पुरावा ग्राह्य धरण्यात येतो. त्याच्यामुळे तुम्हाला खरं किंवा खोटं ह्या दोनच गोष्टी असतात. फॉरेन्सिक लॅबमध्ये खरं किंवा खोटं, त्याच्या पलीकडे जाऊन असेल नसेल असे प्रकार नसतात. मला वाटलं, मला केलं म्हणून मी बसलो, अशा प्रकारच्या गोष्टी तिथे ग्राह्य धरण्यात येत नाहीत. इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पुराव्यांमध्ये हो किंवा नाही अशाच प्रकारचं उत्तर येत असतं. त्यामुळे संजय शिरसाट पुरता गळाला होता. त्याने पहिल्यांदाच ज्यावेळेस ह्यांचे प्रश्न सुरू झाले की तुमचे राहुल शेवाळे खोटे ठरले, तुमचे उदय सामंत खोटे ठरले, मग कसं बघा ना, राहुल नार्वेकरांनी अगदी आपल्याला पाहिजे तेवढेच निर्णय घ्यायचा प्रयत्न केला. म्हणजे मामा लांडेंची सही, मामा लांडे म्हणाले मी अशाच प्रकारची सही करतो पण मला माहित नाही ही माझीच आहे की नाही. म्हणजे त्या विधानावर जायचं, त्या गोष्टी तुम्ही ग्रँटेड धरायच्या, पण मामा लांडेंचं विधान घेणार. पण त्याचसोबत स्वतः संजय शिरसाट असेल, राहुल शेवाळे असतील, उदय सामंत असतील, रामदास कदम असतील, रामदास कदमाच्या ऐवजी योगेश कदम घ्या, ह्या सगळ्यांची तिथली उपस्थिती दिसत असताना त्यांना मात्र अगदी जाणीवपूर्वक बाजूला करायचं आणि जे नव्हते, जे व्हिडिओ दिसत नाहीत त्यांच्यावरच फक्त बोट ठेवायचं आणि त्यांच्या सह्यांच्या मागे लागायचं. यांच्या सह्या खऱ्या होत्या का? मग त्याच्यात ते प्रूफ करता येत नाही. शॉर्ट कालावधी म्हणजे शॉर्ट ड्युरेशनमध्ये आपल्याला हे प्रूफ करता येत नाही म्हणून आम्ही असा नाही तर असा निर्णय देतो. हे सगळं सुप्रीम कोर्टात टिकणारं नाही. ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या शिवसैनिकांनो. आता सोयीस्कर पद्धतीने पाहिजे तेवढं ह्यांनी घेतलेलं आहे. आता कोर्टाने काय सांगितलं बघा ना. कोर्टाने 2022 मध्ये उद्धव ठाकरेंनी जे लेटर दिलं कुणाला, नरहरी झिरवळ साहेबांना, माननीय सुप्रीम कोर्टामध्ये ज्यावेळेस आपली केस होती त्यावेळेस कोर्टाने अजय चौधरींचा व्हीप हा ग्राह्य धरला. त्यानंतर सुनील प्रभूंची प्रतोद म्हणून नेमणूक ग्राह्य धरली. का धरली लक्षात घ्या. 2022 मध्ये ज्यावेळेस उद्धव साहेबांनी लेटर दिलं कुणाला, नरहरी झिरवळांना, की आम्ही एकनाथ शिंदेची गटनेते पदावरून आम्ही त्यांना बाहेर बाजूला करत आहोत आणि अजय चौधरींची नेमणूक करत आहोत. आता पक्षप्रमुख या नात्याने उद्धव साहेबांना सर्वाधिकार होते. शिवसेनेची घटना सांगते की शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या संमतीने, अनुमतीने शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना शिवसेनेचे गटनेते ठरवण्याचा सर्वाधिकार दिला गेलेला आहे. याचा स्वतःमध्ये एक ठराव आहे. या ठरावामध्ये शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना शिवसेनेच्या प्रमुखांचे सारेच्या सारे अधिकार देण्यात आलेले आहेत. शिवसेना प्रमुखांचे म्हणजे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे अधिकार, सारे अधिकार त्यांना देण्यात आलेले आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख गटनेते पदावरून हकालपट्टीही करू शकतात आणि गटनेतेही ठरवू शकतात राष्ट्रीय कार्यकारिणीच्या संमतीने. आता लक्षात घ्या, त्यानंतर शिवसेनेचे नेते असतील, शिवसेनेचे उपनेते असतील, यांची एक विशिष्ट मर्यादेपर्यंतची संख्या शिवसेनेचे पक्षप्रमुख थेट त्यांच्या कोट्यातून ठरवू शकतात. असे अनेक अधिकार त्यांना देण्यात आलेले आहेत. आता राहुल नार्वेकरांनी काय केलं, त्या अधिकारावरच आक्षेप घेतला आणि गटनेते पदावरची गच्छंती त्यांनी अवैध ठरवली. लक्षात घ्या मला काय सांगायचंय. पण कारण बघा शेवटी सुप्रीम कोर्टाने ते वैध ठरवलं होतं.
नरहरी झिरवळ साहेबांना देण्यात आलेलं लेटर आणि त्या लेटरचा रेफरन्स घेऊन माननीय सुप्रीम कोर्टाने हे वैध ठरवलं होतं. आता तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, त्याच शिवसेना पक्षप्रमुखांनी 2019 मध्ये याच एकनाथ शिंदेची गटनेतेपदी निवड केली होती. मग ती निवड का बरं अवैध ठरवण्यात आली नाही? म्हणजे सोयीस्कर पद्धतीने जेवढं पाहिजे तेवढंच घ्यायचं राहुल नार्वेकरांनी हा सपाटा लावला होता. त्यामुळे जाणून बुजून हे सर्व पुरावे आपण अगोदर दाखवलेले नाहीत, कारण त्या प्रकारे स्क्रिप्ट लिहिली गेली असती आणि अशा प्रकारची स्क्रिप्ट लिहिली गेली असती की पुढे मान्य सुप्रीम कोर्टामध्ये यांनी एक कहाणी रचली असती, जी कहाणी त्यांना आता रचता येणार नाही, कारण सारं लिफाफे बंद झालेलं आहे. आता पुढे पहा यांनी काय सांगितलंय. उद्धव ठाकरे यांनी 2019ला एकनाथ शिंदे हे गटनेते होते असंही पत्र दिले होते, मात्र ते मान्य केलं. इथे कॉन्ट्राडिक्शन दिसून येतं. म्हणजे 22 नाही, आम्हाला ते आवडत नाही म्हणून आम्ही करत नाही, 19 हो आम्हाला ते आवडलं, आमच्या फायद्याचं होतं म्हणून आम्ही केलं, हे इथे दिसून येतं. पुढे पहा शिरसाट काय म्हणतायत. हे अधिकार म्हणजे कुणाचे? शिवसेनेचे गटनेते ठरवण्याचा अधिकार हे आमदारांना असतात. अगदी बरोबर बोलले शिरसाट, कारण आमदार झाल्यामुळे कमीत कमी एवढं नॉलेज किंवा एवढं ज्ञान तरी आलेलं असेल असा माझा अंदाज आहे. हे म्हणतात हे अधिकार आमदारांना असतात. आमदार विधानसभेचे गटनेते ठरवतात आणि गटनेते हे प्रतोद ठरवतात. अगदी बरोबर, काहीच चुकीचं नाही बोलले शिरसाट. पण हे लक्षात घ्यायला हवं होतं या शिरसाटांनी की शिवसेना असेल, मी तुम्हाला आणखी एक उदाहरण देतो, मला वाटतं काँग्रेस पक्षाची घटना देखील गटनेते ठरवण्याचा अधिकार हा त्या पक्षाच्या प्रमुखांना देते. हे शेवटी पक्षाच्या घटनेवर ठरत असतं आणि पक्षाची घटना, शिवसेनेची घटना विशेषतः काय सांगते, राष्ट्रीय कार्यकारिणीच्या संमतीने शिवसेनेचे पक्षप्रमुख शिवसेनेचे गटनेते ठरवू शकतात. मग ज्या पक्षाचे इतके वर्ष आमदार राहिले हे शिरसाट, त्यांना एवढी साधी पक्षाच्या घटनेतलं एक वाक्य आठवणे की शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना हा अधिकार आहे. आणि अगदी तशाच प्रकारचं डॉक्युमेंटेड केलेलं पत्र माननीय त्यावेळेस उपसभापती असतील नरहरी झिरवळांना देण्यात आलं होतं. अगदी त्याचाच आधार घेऊन तुम्हाला पुढे सांगतो. काँग्रेसची घटना देखील तसंच सांगते. मी तुम्हाला आणखी एका पक्षाची, मला वाटतं जनता दल युनायटेडची पण घटना अगदी अशीच आहे. त्या पक्षप्रमुखांना ते अधिकार देण्यात आलेले आहेत. ज्या परिस्थितीमध्ये ह्या घटना घडतात त्या परिस्थितीमध्ये त्या पक्षाची घटना काय सांगते याच्यावर सर्वस्व अवलंबून असतं. आता बघा ना, एवढं सगळं असताना शिवसेनेचा आमदार इतकी वर्ष राहिल्यानंतर हा सोन्या कसे हे आमदार बनतात आणि कसले हे आमदार बनू शकतात भविष्यामध्ये, ज्यांना स्वतःच्या पक्षाची घटनाच माहिती नाही. पुढे शिरसाट म्हणतायत नार्वेकरांनी निकाल देताना अगदी सगळ्या गोष्टींचा आधार घेतलेला आहे. नार्वेकरांनी निकाल देताना शिवसेनेमध्ये तत्कालीन झालेले बदल, ते किती इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने ग्राह्य धरले, या सगळ्या गोष्टींचा बारीक विचार केला म्हणून एवढा वेळ घेतला, म्हणून नार्वेकरांचा हा निकाल अगदी योग्य आहे. शिरसाटाला हा साक्षात्कार झालेला आहे. पण नार्वेकरांनी निकाल देताना वारंवार एक गोष्ट सांगितली आहे, हे एक बारीक लक्षात घ्या, मला काय सांगायचं आहे. वारंवार एक गोष्ट सांगितली की ह्या बैठका झाल्याच नाहीत. मी सगळे मुद्दे नमूद केले. इथे नार्वेकरांची दुसऱ्या दिवशीची पत्रकार परिषद मी अगदी बारीक ऐकली. अशा प्रकारच्या बैठका झाल्या नाहीत, ठराव काय पास झाले हे इलेक्शन कमिशनला पोहोचलेलं नाही, प्रोसिडिंग काय पार पडली हे कळवलं गेलं नाही. बघा बरं, एक एक वाक्य लक्षात घ्या. नियमांना धरून झालेली नाही, म्हणजे ते असतं ना हात वर करा, ते आवाजी मतदान, हात वर. तुम्ही पाहिलं असेल ना, एकनाथ शिंदे असे हात वर करत होते. मला वाटतं एकनाथ शिंदे असतील, शिरसाट असतील, उदय सामंत तुम्ही पाहिले, राहुल शेवाळे मी पाहिले, या सगळ्यांना मी असं हात वर करताना पाहिलं. हे हात वर करणं असेल किंवा हे पाय वर करणं असेल, ही प्रोसिडिंग नव्हती तर काय होती सोन्या? हे शिरसाट म्हणतायत या सगळ्या प्रोसेस झाल्या नाहीत आणि राहुल नार्वेकरांनी त्याची री ओढली. हे म्हणतायत अशी प्रोसेस जी नियमांना धरून असते ती झालेली नाही. हात वर झाले नाहीत की पाय वर झाले नाहीत मला माहित नाही, पण यासाठीच तर ते व्हिडिओ दाखवले गेले. तुम्ही पाहिले असाल व्हिडिओ सारे. मग सुप्रीम कोर्टाने स्पष्ट सांगितलं होतं बघा की इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा तो जो निर्णय झाला होता शिवसेना नाव आणि चिन्ह देण्याचा, ह्या निर्णयाचा कुठेही रेट्रोस्पेक्टिव्ह आधार तुम्ही घेऊ नये. रेट्रोस्पेक्टिव्ह आधार म्हणजे काय? तुम्ही ह्या निर्णयाला, कारण हा निर्णय बघा 2023च्या फेब्रुवारीमध्ये झाला होता नावाचा आणि चिन्हाचा. 2023च्या फेब्रुवारीमध्ये झालेला निर्णय रेट्रोस्पेक्टिव्हपणे तुम्ही मागे जाऊन या 16 आमदारांच्या अपात्रतेमध्ये याला घुसडू नका. कारण हा जरा प्रकार झालाय जून 2022 मध्ये.
जुलैपर्यंत ह्याची प्रोसिडिंग होती आणि फेब्रुवारी 23च्या निकालाप्रमाणे फेब्रुवारी 23 मध्ये इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने कुठली घटना ग्राह्य धरली त्याचाच अर्थ घेऊन तुम्ही इकडे येऊन ती घटना ग्राह्य धरताय. हा तुम्ही गल्लत तुम्ही करू नका हे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने अतिशय स्पष्ट सांगितलं, ते मानलं गेलं नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टी तिकडे माननीय सुप्रीम कोर्टामध्ये ह्यांना उत्तरं द्यावी लागतील. खरंच हा शिरसाट खरंच इतका हुशार असता ज्याला ह्यांनी बोलवलं. दर्जा ठेवा दर्जा. ह्या शिरसाटाला 4-5 खाती, महत्वाची खाती देऊन याला मंत्री केला पाहिजे. याला असेल किंवा गोगावले कोर्ट मास्टर यांना खरं तर मंत्रीपद द्यायला पाहिजे होती. या अशा माणसांना एकनाथ शिंदेंनी काय इतकं सुना ठेवलं मला माहीत नाही. तुम्हाला टॅलेंटची कदर करायला पाहिजे. एकनाथ शिंदे यांना मंत्रीपद द्या. साहिल जोशींनी हातचं राखून थोडंसं केलंय. खरं तर साहिल जोशींनी या संजय शिरसाटाला 2.5 वर्षाचा देण्यात आलेला शब्द या विषयावर काही प्रश्न विचारायला पाहिजे होते किंवा मला तसं अपेक्षित होतं, पण तसं काही घडलं नाही. या अशा विषयांवर नेमके हे शिंदे टोळीचे प्रवक्ते असतील नेमकं काय उत्तर देतात मला हे पाहायचंय. कारण ज्याच्यापासून या सगळ्याचा उदय झालेला आहे, 2.5 वर्षाचा जो शब्द देण्यात आला होता, समसमान सत्तेचं वाटप, हा जो शब्द देण्यात आला होता त्याच्यावर कोणीही काहीही बोलताना दिसत नाही. खऱ्या अर्थाने जर 2.5 वर्ष तिथेच दिले गेले असते तर आज हा सारा झांगडगुत्ता घडलाही नसता. पण लक्षात घ्या, 40 आमदारांवर मुख्यमंत्री पद देणारे 57 आमदारांवर साधं उपमुख्यमंत्री पदही देत नव्हते. या गोष्टीत तुम्हाला काही गौड बंगाल दिसत नसेल तर राजकारणात आपल्यासारखं कच्चं कोणीच नाही. खऱ्या अर्थाने या 40 आमदारांना भविष्यात देखील अशाच प्रकारचं मुख्यमंत्री पद मिळेल का? जर हे भविष्यात समजा हे 40 पुन्हा निवडून जरी आले, उदाहरण घ्या, या 40 जणांना पुढच्या 40 वर्षामध्ये आमदारकी नशिबात नाही, तो गुलाल इथे लागणं नशिबात नाही. पण हेच 40 आमदार समजा पुन्हा निवडून आले तर ह्यांच्याच या मोहरक्याला पुन्हा हे मुख्यमंत्रीपद मिळणार आहे का? असा साधा प्रश्न स्वतःच्या मनाशी विचारावा. आणि स्वतःचं मन जर सांगत असेल की होय हे मुख्यमंत्रीपद मिळेल तर तुमचं मनही तुमच्यासारखंच कलुषित असेल, हे लक्षात घ्या. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र.